आणि मोबाईलचा आवाज वाढवला. पण आवाज अजूनही येतच होता. मी गाण्यांमध्ये गुंग होण्याचा प्रयत्न केला. शेवटी थोड्या वेळाने माझे डोळे मिटले आणि मला झोप लागली. संध्याकाळी दिनेश आणि मी एकत्र जेवत होतो. जेवत असतानाही दिनेशचं चालूच होतं. तो म्हणाला, मामी, खूप भारी स्वयंपाक आहे. मला तुमचा आजचा स्वयंपाक खूप आवडला. असं वाटतं की इथंच राहावं आणि कधी जाऊच नाही. मी मात्र त्याचं बोलणं टाळत होते आणि थोडक्यातच उत्तरं देत होते. ठीक आहे, आवडलं तर बरं, असं म्हणत मी फटाफट ताटं आवरली आणि माझ्या खोलीत जाऊन झोपले. तरीही त्याच्या वागण्यानं मनात अस्वस्थता होती. मला खूप राग येत होता. नवऱ्याला फोन करावा असं ठरवलं. मी त्याचा नंबर डायलही केला, पण विचार केला की जाऊ द्या, नवऱ्याला सांगून काही फायदा नाही. त्यानं काही वाईट पाऊल उचललं तर सगळ्यात बदनामी माझीच होणार. शेवटी ठरवलं की लवकरात लवकर दिनेशला त्याच्या घरी परत पाठवायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा दिनेश बाहेर गेला होता. त्याने काही मित्र बनवले होते. थोड्याच वेळात तो परत आला आणि म्हणाला, मामी, मला खूप भूक लागली आहे. नाश्ता द्याल का? मी त्याला हो म्हणाले आणि विचारलं, कुठे गेला होतास? तो म्हणाला, माझे काही मित्र आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो. मी ठीक आहे असं म्हणत त्याला बसायला सांगितलं आणि किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवला. नाश्ता तयार करून त्याला खायला दिला. तो नाश्ता करत असताना मी परत तबेल्याकडे गेले. तिथं घोडा आणि घोडीला चारा टाकत होते. थोड्याच वेळात दिनेश कधी तिथं आला मला कळलंच नाही. तो जवळ येऊन म्हणाला, मामी, प्लीज माझी इच्छा पूर्ण करा ना. मी काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, मामी, तुमची घोडी मला खूप आवडली आहे. मला तुमच्या घोडीवर बसायचं आहे. एकदा तरी सवारी करू द्या ना, काय फरक पडेल? मी बोलण्याचा प्रयत्न करत विषय बदलला आणि विचारलं, तुझी परीक्षा झाली तर निकाल कधी लागणार आहे? तो म्हणाला, निकाल पुढच्या महिन्यात लागणार आहे. मी विचारलं, पास होणार की नापास? तो खोडकरपणे म्हणाला, मी नापास कशाला होईल? मी काय कच्चा लिंबू वाटतो का? मी काय लहान दिसतो का तुम्हाला? त्याच्या बोलण्यावरून मला कळत होतं की तो लहान असला तरी त्याचे विचार खूप मोठे होते. त्याच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची चुणूक होती, जी माझ्याही मनात खूप खोलवर जाणवत होती. पण तरीही तो पुन्हा त्याच विषयावर परत आला. मामी, प्लीज करू द्या ना एकदा तुमच्या घोडीची सवारी. तुमची घोडी खूप आवडली आहे. असं वाटतं की तुमच्या घोडीची सवारी करायची संधी कधी मिळेल आणि कधी नाही, तो ठामपणे म्हणाला. मी काही न बोलता आता माझ्या रूममध्ये आले. रूमचं दार बंद केलं आणि विचार करत बसले की या मुलापासून कशी सुटका करायची, कारण तो दिवसभर माझ्या डोक्यात जात होता. मी त्याच्याबद्दल विचार करत होते आणि मन खूपच अस्वस्थ झालं होतं. अचानक बाहेरून काहीतरी विचित्र आवाज आला. मी दार उघडून बघितलं तर दिनेश त्याच्या रूममध्ये होता. तिकडून काहीतरी विचित्र आवाज येत होते. कुतूहलाने मी त्याच्या रूमजवळ जाऊन उभी राहिले आणि लक्षात आलं की दरवाजा आतून बंद होता. आवाज विचित्र होते आणि ते ऐकून मला कळायला वेळ लागला नाही की हा कोणतं तरी घाणेरडे व्हिडिओ मोबाईलवर पाहत आहे. हे बघून माझा संताप अनावर झाला. मला असं वाटलं की लगेच दार उघडावं आणि त्याच्या कानाखाली मारावं. माझ्या घरात येऊन असले प्रकार करणं मला अजिबात सहन होणार नव्हतं. जर तुला असले उद्योग करायचे असतील तर आपल्या घरी जा, असं ओरडून सांगावं वाटत होतं. पण मी स्वतःला सावरलं आणि थोडा संयम ठेवला. मात्र माझा संयम आता तुटत चालला होता. मी त्याच्या दरवाजावर जोरात टकटक केलं. कोण? असं तो आतून विचारत म्हणाला. मी शांतपणे उत्तर दिलं, मी आहे पुष्पा.
त्याने दरवाजा उघडला. त्याच्या हातात मोबाईल होता आणि अजूनही त्यातून तसेच आवाज येत होते. माझा संताप आता शिगेला पोहोचला होता. मी विचारलं, तू काय बघत आहेस मोबाईलमध्ये? मला खूप डिस्टर्ब होत आहे. मी तुझ्या मामाला फोन करून सगळं सांगेन आणि तुझी कंप्लेंट करेन. त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेलं भाव आले आणि तो म्हणाला, एवढं काय झालं चिडायला? मी त्याच्याकडे रागाने बघत म्हणाले, मोबाईलमध्ये असले घाणेरडे व्हिडिओ पाहत आहेस? मी हे माझ्या घरात अजिबात खपवून घेणार नाही. तो घाईघाईत म्हणाला, नाही नाही, तुम्हाला गैरसमज झाला आहे. मी रागाने उत्तर दिलं, माझा काहीही गैरसमज झालेला नाहीये. मला सगळं समजलं आहे आणि तुला मी चांगलंच ओळखलं आहे. तू कसा मुलगा आहेस ते मी जाणते. मामी, असं बोलू नका. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्याचे शब्द ऐकून मला लगेचच कळाले की तो मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज मी ठरवलं होतं की त्याला पकडायचं आहे. मी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातातला मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने ताबडतोब त्याचा हात बाजूला केला आणि मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून माझी शंका अजूनच पक्की झाली. आता मला ठाम विश्वास होता की तो मोबाईलमध्ये काहीतरी नको ते पाहत होता. माझा राग आता उफाळून आला होता. मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नव्हते. त्यामुळे मी बळजबरी केली. आम्हा दोघांमध्ये थोडी झटापट झाली. अखेरीस मी त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला. तेव्हा तो खूप घाबरलेला दिसत होता. माझ्या मनात असंख्य शंका आणि विचार दाटून आले होते. मी मोबाईल बघण्यास सुरुवात केली. तो चालू केला आणि त्यात जे काही चालू होतं ते पाहून मला क्षणभर काहीच सुचलं नाही. मोबाईलवर जो व्हिडिओ चालू होता तो खरं तर घोड्यांच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ होता. एका प्रशिक्षकाने मुलाला घोड्यावर कसं बसायचं त्याचं वेगवेगळं प्रशिक्षण देत होता. घोडा पळवणे हे शिकवण्याचा तो व्हिडिओ होता. त्यात कुठेही अश्लील काहीच नव्हतं. मला हे सगळं लक्षात येताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी जो समज करून घेतला होता तो पूर्णपणे चुकीचा होता. दिनेश खरंच चांगला मुलगा होता, पण मी त्याच्यावर बेवजह संशय घेतला होता. मी घाईघाईत त्याला मोबाईल परत दिला. त्याने काळजीपूर्वक माझ्याकडे बघत विचारलं, मामी, काय झालं अचानक? तुम्ही माझा मोबाईल का घेतला? मी अजूनही थोडीशी अस्वस्थच होते, पण म्हटलं, काही नाही, असंच. आणि नकळत त्याच्याकडे पाहून ओशाळल्यासारखं हसलं. त्याला मात्र समजलं होतं की मी काय विचार करत होते. तो शांतपणे म्हणाला, मामी, मी समजतो की तुम्हाला माझ्याबद्दल चुकीचं वाटलं असेल, पण खरं सांगायचं झालं तर मी तसला मुलगा नाही. मला लहानपणापासून घोड्यांची खूप आवड आहे. मी मोबाईलवर फक्त घोड्यावर कसं बसायचं ते शिकत होतो. खरं तर मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं होतं की मला घोडीस्वारीची आवड आहे, पण अजूनपर्यंत मला घोड्यावर बसायची संधी मिळाली नाही. त्याचं शांतपणे आणि निरागसपणे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी स्वतःवरच रागवले होते की त्याच्यावर असा संशय का घेतला. मला माझ्या चुकीची पूर्ण जाणीव झाली होती. सॉरी दिनेश, मी म्हणाले. तू खूप चांगला मुलगा आहेस आणि मी मात्र तुझ्याबद्दल चुकीचे विचार केले. मला माफ कर. तो हसत म्हणाला, सोडा मामी, काही नाही. कधी कधी असे गैरसमज होतातच. आम्ही दोघेही हसत होतो. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. मी पटकन दरवाजाकडे गेले आणि दरवाजा उघडला. समोर माझा नवरा उभा होता. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. मी त्याला लगेच मिठी मारली. दिनेश मात्र बाजूलाच उभा होता. माझा नवरा हसत म्हणाला, अरे दिनेश, कसा आहेस? घर आवडलं का? दिनेशही आनंदाने हसत म्हणाला, हो मामा, खूप आवडलं. तुमचं घर खूपच छान आहे. माझा नवरा आणि दिनेश एकमेकांना आलिंगन देत होते.
आणि तो क्षण मला खरंच खूप सुखावह वाटला. मामीने तुला काही त्रास दिला नाही ना? मामा दिनेशला विचारत होता. नाही हो मामा, दिनेशने हसत उत्तर दिलं. मामी खूप भारी आहे, खूप छान आहे. नशिबाने तुम्हाला एवढी छान बायको मिळाली. आणि मीही नशीबवान आहे की मला अशी चांगली मामी मिळाली. दिनेश खूपच समजदार होता. त्याने मला जेव्हा त्याच्यावर गैरसमज झाला होता त्याबद्दल कधीच माझ्या नवऱ्याजवळ काही सांगितलं नाही. त्याच्या या वागण्यामुळे मी खूपच भारावून गेले होते. मला त्याच्या या वागणुकीचं खूप कौतुक वाटलं आणि तो अजून आवडू लागला. पण मी काही बोलले नाही, फक्त गप्पच राहिले. दिनेशच्या नजरेत एक वेगळाच शांतपणा होता आणि हळूहळू माझा गैरसमज दूर होत चालला होता. मला आता कळून चुकलं होतं की दिनेश खूपच साधा आणि निरागस आहे. तो मनात येतं तसंच बोलायचा आणि त्याच्या बोलण्यात काहीही वाईट नसावं हे मला आता कळलं. मी मात्र आधी त्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ लावला होता आणि त्यामुळेच त्याच्याशी उगीचच कठोर वागत होते. आता परत त्याला सॉरी म्हणायचं नाही असं ठरवलं होतं, कारण जास्त सॉरी बोलून त्याचं मन अजून दुखावू नये असं मला वाटलं. संध्याकाळ झाली आणि माझा नवरा आणि आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर माझा नवरा फ्रेश होऊन आला. अंघोळ करून फ्रेश झालेला चेहरा घेऊन तो माझ्या जवळ आला. मी माझ्या खोलीत एकटी बसलेली होते. तो जवळ आला, हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मग मला जवळ घेतलं. त्याची मिठी खूप प्रेमळ होती आणि त्या मिठीत मला खूप सुरक्षित वाटत होतं. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो. माझा मनातल्या सगळ्या गोष्टी आज शांत झाल्या होत्या. मनात असलेल्या शंका, भीती, गैरसमज सगळं संपलं होतं आणि मला दिनेशचा साधेपणा, त्याचं निरागसपण मनापासून आवडलं होतं. त्या रात्री मला कळलं की कधीकधी संवादापेक्षा मौन अधिक बोलतं.